So I'm starting. Hello everyone. So आज आपण मॅथ्स पार्ट 2 चा थर्ड चॅप्टर सुरू करणार आहे. व्हॉट इज द चॅप्टर नेम? इनडेफिनाइट इंटिग्रेशन. Indefinite integration. So what is the integration? Then we'll see what is indefinite. Okay. इंटिग्रेशन म्हणजे काय? वी नो डिफरन्शिएशन. वी नो y इज इक्वल्स टू एफ एक्स जर फंक्शन असेल. ओके. तर आपण त्याचं डेरिव्हेटिव्ह कसं घेतो? डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ दॅट एफ एक्स. ओके. अँड वॉट एव्हर द अँसर कम्स विल से, जे अँसर आपल्याला येतं त्याला काय म्हणतो आपण? जे काही अँसर येतं त्याला आपण म्हणतो दिस इज अवर डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. दिस इज डेरिव्हेटिव्ह ऑफ द फंक्शन. Okay, that is all about the differentiation. So the integration is exact opposite process of differentiation. Integration is exactly opposite process of differentiation. Okay, differentiation. So मी ज्यावेळी असं म्हणत होतो डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर, ओके, त्यावेळी तुम्ही म्हणत होता की त्याचं डेरिव्हेटिव्ह काय होतं? 2x. पण मी ज्यावेळी इंटिग्रेशन म्हणेल ना, त्यावेळी मी असं म्हणेल की इंटिग्रेशन ऑफ धिस इज इक्वल्स टू धिस. ओके, इंटिग्रेशन ऑफ दॅट 2x इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ओके, म्हणजे इंटिग्रेशन इज जस्ट लाईक अ मशीन. ओके, जर ह्या मशीनमध्ये म्हणजे मशीन जर का काय काम करते? डेरिव्हेटिव्हचं काम करते. जर तुम्ही फंक्शन टाकलं, ओके, जर फंक्शन टाकलं तर मशीन तुम्हाला काय रिटर्न करेल? डेरिव्हेटिव्ह. आणि जे काही डेरिव्हेटिव्ह तुम्हाला येईल ते दुसऱ्या इंटिग्रेशन नावाच्या मशीनमध्ये टाकलं ना, जे आलेलं डेरिव्हेटिव्ह, तर ते तुम्हाला परत रिटर्न काय करेल? परत तुम्हाला रिटर्न करेल फंक्शन. लेट अस सी हियर. ओके, सपोज दिस इज द मशीन विच गिव्स अस डेरिव्हेटिव्ह. डी फॉर डेरिव्हेटिव्ह असं कन्सिडर करा आणि आय फॉर इंटिग्रेशन. ओके, सो y इज इक्वल्स टू एफ एक्स इज एनी टाईप ऑफ फंक्शन. ओके, जर का मी ह्या फंक्शनला त्या डेरिव्हेटिव्ह नावाच्या मशीनमध्ये एंटर केलं तर दॅट डेरिव्हेटिव्ह नावाचं मशीन विल गिव्ह मी इट्स डेरिव्हेटिव्ह. ओके, पण जे आलेलं डेरिव्हेटिव्ह आहे त्याच्यापासून मला जर परत फंक्शन पाहिजे, फॉर दॅट आय विल यूज इंटिग्रेशन. म्हणजे आलेलं जे डेरिव्हेटिव्ह ते इंटिग्रेशन नावाच्या फंक्शनमध्ये मी टाकेल आणि इंटिग्रेशन नावाच्या मशीनमध्ये मी टाकल्यानंतर इंटिग्रेशन नावाचं मशीन मला रिटर्न करेल काय? y इज इक्वल्स टू एफ एक्स. दॅट्स अगेन अ फंक्शन. मीन्स फंक्शन पासून डेरिव्हेटिव्ह काढायचं मला माहिती आहे, पण डेरिव्हेटिव्ह पासून फंक्शन आय डोंट नो. Hence, I will use the method of integration. So, the method of just exactly opposite process is called as integration. So, as we know, integration is just opposite process of differentiation. Then what this indefinite integrate? Indefinite indicates. Indefinite म्हणजे काय? जे डिफाईन करू शकत नाही. ओके, जे डिफाईन करू शकत नाही म्हणजे काय डिफाईन करू शकत नाही? सो द इंटिग्रेशन साइन इज ऑलवेज लाईक दिस. दिस इज द साइन ऑफ इंटिग्रेशन. जस्ट लेट मी सी हियर. इंटिग्रेशन साइन इज ऑलवेज लाईक दिस. डिफरन्शिएशनचं साइन असं होतं ना, डी बाय डी एक्स ऑफ एफ एक्स. ओके, किंवा आपण वाय डॅश असं डेरिव्हेटिव्हचं साइन होतं किंवा डिफरन्शिएशनचं. तर इंटिग्रेशनचं साइन कसं असणार आहे? दिस. दिस इज द साइन ऑफ इंटिग्रेशन. दिस इज द साइन ऑफ इंटिग्रेशन. सो हे साइन आहे इंटिग्रेशनचं, एवढं कळलं. मग ह्या साइनच्या आतमध्ये काय टाकतो आपण? फंक्शन टाकतो आणि त्याचं त्याचं इंटिग्रेशन आपण करतो. ज्यावेळी मी असं म्हणत होतो की y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इज अ फंक्शन आणि मला त्याचं डेरिव्हेटिव्ह पाहिजे, त्यावेळी मी असं म्हणत होतो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग मी असं करत होतो डी वाय बाय डी एक्स इज इक्वल्स टू डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर दॅट विल गिव्ह मी 2x. ओके, बट इंटिग्रेशन करताना मी काय करतो? जर का y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर असं फंक्शन असेल, कोणतंही फंक्शन असू द्या, y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर. ओके, जर का मला त्याचं इंटिग्रेशन पाहिजे, कोणत्याही फंक्शनचं मला इंटिग्रेशन पाहिजे, तर मी काय करणार? तर मी त्या फंक्शनला फक्त आतमध्ये टाकणार एक्स स्क्वेअर. पण त्याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू काय? त्याच्यासाठी मी म्हणतो इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. व्हॉट? इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स इंटिग्रेट करतो त्यावेळेस त्या फंक्शनला आतमध्ये टाकलं इंटिग्रेशनच्या, त्याच्यानंतर मी देतो dx. ओके, देन इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर dx इज जस्ट इंटिग्रेशन. ओके, इज जस्ट इंटिग्रेशन. दॅट्स फाईन. आता हे कळलं की हे कशाचं साईन आहे?
हे साइन इज द साइन ऑफ इंटिग्रेशन. आणि जर फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचं असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर मी असं टाकतो एक्स स्क्वेअर dx. जर का मला असं म्हणायचं असेल माय फंक्शन इज एक्स इज इक्वल्स टू 4y, त्याचं मला इंटिग्रेशन करायचंय, तर मी इंटिग्रेट करेल विथ रिस्पेक्ट टू वाय. इंटिग्रेट विथ रिस्पेक्ट टू वाय. देन हाऊ कॅन आय इंटिग्रेट? इंटिग्रेट करायचं म्हणजे इंटिग्रेशनचं साइन आणि आपलं फंक्शन काय एफ वाय इज अ फंक्शन आणि विथ रिस्पेक्ट टू वाय असं आपण इंटिग्रेट करत असतो. ठीक आहे. सो जस्ट सी व्हॉट इज गिवन हिअर. बुकमध्ये काय दिलंय? सो देर आर 3 टेक्निक्स टू सॉल्व द इंटिग्रेशन. देर आर 3 टेक्निक्स टू सॉल्व द इंटिग्रेशन. फर्स्ट वन इज बाय सबस्टिट्यूशन, बाय पार्ट्स अँड बाय पार्शियल फ्रॅक्शन. हे कळेल आपल्याला नंतर. फक्त इंट्रोडक्शन काय दिलंय? इन डिफरन्शियल कॅल्क्युलस जे काही पहिले 2 चॅप्टर आपण पाहतो ना, डिफरन्शिएशन अँड ऍप्लिकेशन ऑन डेरिव्हेटिव्ह, इट इज द पार्ट ऑफ डिफरन्शियल कॅल्क्युलस. अँड इंटिग्रेशन, इनडेफिनाइट इंटिग्रेशन आणि पुढचा चॅप्टर डेफिनाइट इंटिग्रेशन इज अ पार्ट ऑफ इंटिग्रल कॅल्क्युलस. आणि ज्यावेळी इंटिग्रेशनचा आपण अभ्यास करतो ना, त्या कॅल्क्युलसला काय म्हणतो आपण? इंटिग्रल कॅल्क्युलस. इंटिग्रल कॅल्क्युलस. सो दॅट्स ऑल. In differential calculus, we studied the differentiation and derivative. In differential calculus, we have studied the differentiation and derivative of some function. आणि त्याच्यात आपण पाहिलं हेच की डेरिव्हेटिव्ह काय असतं? डेरिव्हेटिव्ह असतो स्लोप ऑफ टँजंट. मग आपण मॅक्सिमम आणि मिनिमम व्हॅल्यूज पाहतो सेकंड चॅप्टर मध्ये. तो चालू आहे नो. सो नाव विल ट्राय टू फाइंड द फंक्शन हुज डेरिव्हेटिव्ह इज नोन. असे फंक्शन ज्यांचे डेरिव्हेटिव्ह ऑलरेडी आपल्याला माहिती आहेत आणि त्याच्यापासून आपण त्यांचे फंक्शन काढणार आहे. मीन्स ऑर गिवन अ फंक्शन, त्यांच्यासाठी आपण त्याचं काय काढणार आहे? त्याचं इंटिग्रेशन करणार आहे. ठीक आहे. सपोज जी डॅश इज इक्वल्स टू, हे तुम्हाला कळायला थोडंसं अवघड जाईल. सो लेट मी टेक ओव्हर हिअर. आता आपण नेहमी फंक्शन कोणत्या फॉर्म मध्ये लिहित असतो? वाय इज इक्वल्स टू एफ एक्स. त्यांनी फक्त फंक्शन या फॉर्म मध्ये लिहिलंय, वाय इज इक्वल्स टू जी एक्स. आणि डीवाय बाय डीएक्स ला काय म्हणणार? डीवाय बाय डीएक्स ला म्हणणार डी बाय डीएक्स ऑफ जी ऑफ एक्स. ठीक आहे. डी बाय डीएक्स ऑफ जी ऑफ एक्स. आणि डी बाय डीएक्स ऑफ जी ऑफ एक्स इज नथिंग बट जी डॅश ऑफ एक्स. जी डॅश ऑफ एक्स. आपल्याला माहिती ना, जर का वायचं डेरिव्हेटिव्ह काय असतं? वायचं डेरिव्हेटिव्ह असतं वाय डॅश. दॅट इज इक्वल्स टू डी बाय बाय डीएक्स. दॅट इज इक्वल्स टू डी बाय डीएक्स ऑफ जी ऑफ एक्स. दॅट इज इक्वल्स टू जी डॅश ऑफ एक्स. आणि मग त्यांनी काय सांगितलं इथं पहा? त्यांनी सांगितलं इफ जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ एक्स. कोणतंही फंक्शन. कारण आपल्याला माहितीये, काय माहितीये आपल्याला? जर y इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस 2 असं फंक्शन असेल, तर त्याचं डेरिव्हेटिव्ह सिम्पली सांगतो तुम्हाला, तुमची प्रॅक्टिस झालीच असेल. एक्स स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह 2x आणि 2चं डेरिव्हेटिव्ह 0. म्हणजे आपलं डीवाय बाय डीएक्स जे काही येते, म्हणजे हे काय येते? हे डेरिव्हेटिव्ह येते. आणि जे काही डेरिव्हेटिव्ह मला येते ना, दॅट डेरिव्हेटिव्ह इज नन अदर दॅन, ते डेरिव्हेटिव्ह दुसरं तिसरं काही नसून हे अगेन फंक्शन आहे ना. दिस इज अगेन फंक्शन. कारण त्याच्यामध्ये एक्स येतोय ना, म्हणजे इट इज अ फंक्शन ऑफ एक्स. मीन्स आय कॅन से, म्हणजे मी काय म्हणू शकतो की आलेलं जे काही डेरिव्हेटिव्ह नंतर जे आलेलं फंक्शन आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह काढून जे काही आलंय ना, ते सुद्धा माझं फंक्शन आहे. इफ हे सुद्धा माझं फंक्शन आहे. त्यांनी त्याच्यामुळे इथे दिले की जी डॅश ऑफ एक्स इज इक्वल्स टू एफ ऑफ एक्स. म्हणजे हे एक दुसरं फंक्शन आहे असं कन्सिडर करा. हेन्स इंटिग्रेशन ऑफ दॅट एफ एक्स इज विथ रिस्पेक्ट टू एक्स इज कॉल्ड ॲज जी ऑफ एक्स. and g of x is called as primitive of x. ओके. प्रिमिटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. जस्ट मी सांगतो, तिथं व्यवस्थित नाही करणार तुम्हाला. आय नो. सो मी असं म्हणलं की माझं फंक्शन आहे ना, हे कशाचे इक्वल आहे? जी डॅश ऑफ एक्सच्या. ठीक आहे. जी ऑफ एक्स एक दुसरं फंक्शन आहे. त्याचं डेरिव्हेटिव्ह जे काही आलं, त्या डेरिव्हेटिव्हला मी दुसरं फंक्शन कन्सिडर करतो. से एफ एक्स इज अ फंक्शन. आणि मी असं म्हणतो की मी इंटिग्रेशन ऑफ दॅट एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतो ना, याला काय म्हणतो? इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. देन आय विल गेट जी ऑफ एक्स. आता एफ एक्स म्हणजेच काय रे? इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डीएक्स इज इक्वल्स टू इंटिग्रेशन ऑफ एफ एक्सच्या जागी एफ एक्सची व्हॅल्यू काय? एफ एक्सची व्हॅल्यू जी डॅश ऑफ एक्स. जी डॅश ऑफ एक्स डीएक्स. मग ह्याचं जर का इंटिग्रेशन केलं तर आपल्याला काय मिळतं? जी ऑफ एक्स. आणि व्हॉट एव्हर द जी ऑफ एक्स आपल्याला मिळतं, दॅट जी ऑफ एक्स इज कॉल्ड ॲज प्रिमिटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. जी ऑफ एक्स इज प्रिमिटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. प्रिमिटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स हेच त्यांनी सांगितले. सो डोंट वरी, हे इतकं इम्पॉर्टंट पण नाही की तुम्हाला असं विचारतील प्रिमिटिव्ह काय. पण पुढे जाऊन मी असं तुम्हाला म्हणेल की इंटिग्रेशन ज्यावेळी मी घेतो त्यावेळी मी प्लस सी ऍड करतो. सो व्हॉट इज दॅट? आय विल टेल यू. ओके.
सो सी दॅट्स ऑल. जर का मला माहिती आहे की एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह 3x स्क्वेअर आहे आणि मग 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन केलं तर मला काय मिळेल? एक्स क्यूब मिळेल. सो मी फर्स्ट टाइम सांगितलं की इंटिग्रेशन इज जस्ट अपोजिट प्रोसेस ऑफ डिफरन्शिएशन. आणि मग त्यांनी सांगितलं की इन दिस चॅप्टर वी स्टडी द मेथड ऑफ इंटिग्रेशन अँड थेरी ऑफ इंटिग्रेशन इज डेव्हलप्ड बाय. इंटिग्रेशन मध्ये मेन रोल कुणाचा आहे? सर आयझॅक न्यूटन अँड गॉटफ्रेड लेबनिज. त्याच्यामुळे लेबनिज कॅल्क्युलस इज ऑल्सो द सब्जेक्ट. ओके, लेबनिज कॅल्क्युलस इज एक सेपरेट बुक आहे. ठीक आहे. सो ऑलवेज रिमेंबर इंटिग्रेशन ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू जी एक्स. कारण आपल्याला माहिती आहे, नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळी मी एखाद्या एखाद्या फंक्शनला इंटिग्रेट करतो किंवा त्याचं डेरिव्हेटिव्ह घेतो, त्यावेळी येणारं जे काही उत्तर आहे हे दुसरं तिसरं काही नसून हे आपलं फंक्शन असतं. वाय इज इक्वल्स टू 2 किंवा सपोज असं मी केलं की y इज इक्वल्स टू 2x इज फंक्शन. हे काय फंक्शन? मी म्हणेल डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x आणि डिफरन्शिएट केल्यानंतर असं म्हणेल की dy बाय dx इज इक्वल्स टू 2 आणि dy बाय dx इज इक्वल्स टू 2 हे जे काही आलंय ना हे उत्तर नाही आपलं. फक्त उत्तर नाहीये, धिस इज अवर अगेन अ फंक्शन. म्हणजे डेरिव्हेटिव्ह घेऊन सुद्धा आपल्याला काय आलंय? फंक्शन मिळालंय. कारण तुम्ही असं म्हणू शकता y इज इक्वल्स टू 2 इज ऑल्सो अ फंक्शन. कारण जर का मी कार्टेशियन कोऑर्डिनेट सिस्टीमवर गेलो, धिस इज एक्स ऍक्सिस, धिस इज वाय ऍक्सिस अँड आय नो इथं 1 असतो, इथं 2 असतो, इथं 3 असतो, माहिती ना? इथं 1 असतो, इथं 2 असतो अँड सो ऑन अँड सो फोर्थ. पण वाय ऍक्सिसवर 2 म्हणजे वाय इज इक्वल्स टू 2. मग इथं मी एक पॉइंट घेणार आणि याला जर का स्ट्रेट लाईन मारली तर वाय इज इक्वल्स टू 2 इज नथिंग बट अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू पॉइंट 2,0. कारण वाय इज इक्वल्स टू 2 हेच मला माहिती आहे. दिस इज द लाईन. ओके, म्हणजे हे दुसरं तिसरं काही नसून फंक्शन आहे. ठीक आहे. सो दॅट्स ऑल. आता नेहमी लक्षात ठेवा की इंटिग्रल ऑफ एफ एक्स डी एक्स इज इक्वल्स टू जी एक्स. एक कोणतं तरी फंक्शन आपल्याला मिळतं एक्स मध्ये. ठीक आहे. सो रीड ॲज इंटिग्रल. कसं रीड करायचं हे पण मी सांगितलं. आणि आपल्याला माहिती आहे, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की जर का मी असं केलं y इज इक्वल्स टू 2 आणि डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स असं केलं तर मला काय येईल? dy बाय dx इज इक्वल्स टू 0. कारण कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह 0. आता 0चं इंटिग्रेशन करा बरं. इज इट पॉसिबल? म्हणजे समजा तुम्हाला फंक्शन असेल, समजा तुमच्याकडे एक फंक्शन असेल. आता मी याच्या अगोदर एक्झाम्पल काय दिलं? y इज इक्वल्स टू एक्स क्यूब इज अ फंक्शन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काही काळजी करू नका. आय विल प्रोव्हाइड यू द व्हिडिओ ऑल्सो. If it is fast, then you can see again. Okay. Otherwise, you can concentrate. So, because I know it is not too much important. Y is equals to x cube is a function. मग डिफरन्शिएट करा असं मी म्हणतो. dy बाय dx इज इक्वल्स टू काय म्हणतो मी? d बाय dx ऑफ दॅट एक्स क्यूब. आणि ह्याचं उत्तर काय येतं? 3x स्क्वेअर. आणि मी म्हणतो की हे कशाचं डेरिव्हेटिव्ह आहे? या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह हे. म्हणजे ह्याचं इंटिग्रेशन काय असेल? ह्याचं इंटिग्रेशन काय असेल? ह्याचं जर का इंटिग्रेशन केलं तर मला हे फंक्शन यायला पाहिजे. मग मी असं म्हणेल की 3x स्क्वेअर dx इंटिग्रल काय येईल? मला इंटिग्रेशन येईल एक्स क्यूब. बरं, हे पण ठीक आहे. पण मी असं म्हणलं y इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 5. आता करा बरं डिफरन्शिएशन. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग तुम्ही असं म्हणाल की dy बाय dx इज इक्वल्स टू d बाय dx ऑफ दॅट एक्स क्यूब प्लस 5. आणि मग असं म्हणाल की एक्स क्यूबचं डेरिव्हेटिव्ह पहिल्यांदा घेतो आणि मग 5चं डेरिव्हेटिव्ह. मग एक्स क्यूबचं 3x स्क्वेअर आणि 5चं 0. आणि याचं पण डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर, याचं पण डिफरन्शिएशन 3x स्क्वेअर. मग याचं जर इंटिग्रेशन घेतलं तर मला एक्स क्यूब प्लस 5 येईल का? इंटिग्रेशन ऑफ 3x स्क्वेअर dx. तुम्ही म्हणाल याचं इंटिग्रेशन तर आत्ताच मी हे म्हणलं ना, 3x स्क्वेअर dxचं इंटिग्रेशन मी हे म्हणलं. ठीक आहे. मग ह्या 3x स्क्वेअर dxचं इंटिग्रेशन परत मी हे कसं म्हणू? असं म्हणू का एक्स क्यूब प्लस 5 इज अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ मीन्स इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन 3x स्क्वेअर? नाही ना. म्हणून ऑलवेज रिमेंबर, ज्यावेळी आपण इंटिग्रेशन घेत असतो ना, ज्यावेळी आपण फंक्शनचं इंटिग्रेशन घेत असतो, कोणतंही फंक्शन हे असू, दुसरं असू, तिसरं असू,
समजा एफ एक्स इज अ फंक्शन आणि त्याचं डेरिव्हेटिव्ह त्याचं इंटिग्रेशन घेतोय मी विथ रिस्पेक्ट टू एक्स, त्यावेळी जर माझं आन्सर आलं जी ऑफ एक्स, म्हणजे हे असं काहीतरी आन्सर आलं 3x स्क्वेअर सारखं, तर ऑलवेज रिमेंबर आय ऍड दॅट इंटिग्रेशन कॉन्स्टंट. दिस सी इज कॉल्ड ॲज इंटिग्रेशन कॉन्स्टंट आणि हे तुम्हाला वापरायचं आहे इंटिग्रेशन कॉन्स्टंट. आणि इंटिग्रेशन कॉन्स्टंट आपल्याला काय ऍड करावं लागतं, कारण आपल्याला माहित नाही ना इथं 5 असेल, इथं 1000 असेल, इथं लाख असेल. वाय प्लस सॉरी, जर तुम्ही घेतलं वाय इज इक्वल्स टू एक्स क्यूब प्लस 1000 आणि त्याचं जरी डेरिव्हेटिव्ह घेतलं ना, आपल्याला माहिती आहे की 1000चं डेरिव्हेटिव्ह 0 येणार आहे, कारण इट इज अ कॉन्स्टंट. आणि याचं एक्स क्यूबचं 3x स्क्वेअर येणार आहे. मग 3x स्क्वेअरचं इंटिग्रेशन घेतल्यावर आपल्याला हेच येईल का? नेव्हर. सो ऑलवेज आय ऍड दॅट इंटिग्रेशन कॉन्स्टंट दॅट सी कॅन टेक एनी व्हॅल्यू. सी ची व्हॅल्यू तुम्ही काही टाकू शकता, असं तुम्ही म्हणू शकता समोरच्याला की सी ची व्हॅल्यू तुम्ही काही टाकू शकता, पण इंटिग्रेशन ऑफ दॅट फंक्शन इज जी ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स तर फिक्स आहे. जी ऑफ एक्स इज फिक्स बट सी इज नॉट फिक्स. ओके, त्याचा जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स पण दिलाय बरं का आपल्याला. आय डोंट थिंक इट इज रिक्वायर्ड, बट तरी सांगतो मी तुम्हाला काय जॉमेट्रिकल सिग्निफिकन्स एक क्विकली सांगतो. मला सी ऍड का करावा लागतो हे तर कळलं असेल. ठीक आहे, सी का ऍड करावा लागतो, अँड सी इज कॉल्ड एज इंटिग्रेशन कॉन्स्टंट, किंवा त्याला आपण एनी आर्बिटरी कॉन्स्टंट असं म्हणतो. आर्बिटरी कॉन्स्टंट, इट कॅन टेक इन्फानाइटली मेनी व्हॅल्यूज. इट कॅन टेक इन्फानाइटली मेनी व्हॅल्यूज. ओके, फॉर एक्झाम्पल, जर का माझ्याकडे हे फंक्शन आहे एक्स स्क्वेअर प्लस सी. मला माहित नाही तुम्ही 11वी कशी केली. ओके, पण यु नो एफ एक्स ला मी नेहमी वायच म्हणत असतो. ठीक आहे, हे हे कोणत्या डिफरन्शिएशन मध्ये पाहिलं असेल, मी असं म्हणत असतो की एफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, पण मी आधी म्हणत असतो की वाय इज इक्वल्स टू एफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, कारण हे फंक्शनचं रिप्रेझेंटेशन आहे. ठीक आहे, कारण वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स. ओके, हा, बरं इथपर्यंत कळलं. मग वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर असं मी लिहू शकतो. आणि तुम्ही क्लास 11th मध्ये पाहिलं असेल, वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इज नथिंग बट वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट? वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इज नथिंग बट अपवर्ड ओपनिंग पॅराबोला. अपवर्ड ओपनिंग पॅराबोला, ते पण नाही आठवत का? अपवर्ड ओपनिंग पॅराबोला हे जरी आठवत नसेल, तरी मी तुम्हाला एक गोष्ट लक्षात करून देतो. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a एक्स, एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4b वाय, असं आठवलं काहीतरी. आणि मग इथला फक्त 4b किंवा इथला फक्त 4a काढा. ठीक आहे, 4a काढल्यानंतर तुम्हाला असं कळेल एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4a वाय. ओके, ह्याच्यातून तुम्हाला असं कळेल की एक्स स्क्वेअर इज इक्वल्स टू 4by जो काही आहे ना, 4b इज इक्वल्स टू 1 असं म्हणेल मी, कारण 1 असू शकते याची व्हॅल्यू, कारण बी ची व्हॅल्यू 1/4 असल्यावर व्हॅल्यू 1 येईल याची. मग याच्यावरून तुम्हाला असं कळेल की वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर, आणि वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर हा अपवर्ड ओपनिंग पॅराबोला असतो. वाय स्क्वेअर इज इक्वल्स टू 4ax हा राईट ओपनिंग पॅराबोला असतो. ठीक आहे, आय विल नॉट गो इन डिटेल. सो जस्ट सी, वाय इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर इज ऑलवेज पॅराबोला passing through origin, passing through origin. But this is the parabola, and I know if my function is this, represent the आणि प्लस सी जर मी केलं, y इज इक्वल्स टू एफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस सी, मग हा जो सी मी प्लस केलाय ना, त्याच्यामुळे आय विल गेट फॅमिली ऑफ कर्व्स, कारण सी कॅन टेक एनी व्हॅल्यू. सी कोणती व्हॅल्यू घेऊ शकतो, हा इथून पण जाऊ शकतो, असा पॅराबोला पण जाऊ शकतो, असा पॅराबोला पण जाऊ शकतो. सी म्हणजे काय, सी एनी व्हॅल्यू, म्हणजे आपल्याला कळतं की आपला जो फंक्शन आहे किंवा आपलं जे फंक्शन आहे ते स्टार्ट कुठून होणार आहे. ठीक आहे, सो त्याचं डेरिव्हेटिव्ह जर घेतलं मी, आलेल्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस सीचं डेरिव्हेटिव्ह मला 2x येईल. ठीक आहे, आणि मग आलेला जो काही डेरिव्हेटिव्ह आहे इज नथिंग बट स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व. ओके, डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय असतं, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व. मग एफ एक्स इज इक्वल्स टू हा असेल, म्हणजे जर का आपला कर्व हा आहे कोणता, एक्स स्क्वेअर प्लस सी, तर आलेलं डेरिव्हेटिव्ह काय असतं, टँजंट टू द कर्व असतं, टँजंट टू द कर्व. ओके, अंडरस्टँडेबल. सो इथं सांगायचंय काय, की तुम्ही ज्यावेळी असं म्हणता ना, वाय इज इक्वल्स टू एफ एक्स इज इक्वल्स टू एक्स स्क्वेअर प्लस सी, त्यावेळी तुम्हाला काय मिळतं, फॅमिली ऑफ कर्व्स मिळतात, आणि त्याच्यातला तुम्ही सीच्या जागी कोणतीही व्हॅल्यू टाकली तर तुम्हाला पर्टिक्युलर कर्व मिळतो.
सी जर तुम्ही आर्बिटरी कॉन्स्टंट घेतला तर यू गेट फॅमिली ऑफ कर्व्स. ओके, सो दॅट्स ऑल. हे एवढं पण नाही इम्पॉर्टंट. So let's see elementary integration formula. This is too much important. I will give you one by one. I will give you one by one. So just the agenda of today's lecture is to give you the proper knowledge about integration and the formulas related to integration. म्हणजे पुढच्या लेक्चरला येताना you will be prepared of all formulas. तुम्हाला सगळे फॉर्म्युलाज व्यवस्थितपणे करायचे. ठीक आहे? So I will give you the formulas. See. आणि लास्टला मग आपण एक्झाम्पल घेऊ. फर्स्ट इज फॉर्म्युला पाहतोय ना आपण. आपल्याला माहिती आहे इंटिग्रेशन शिकताना ना मी ऑलवेज डेरिव्हेटिव्ह घेत असतो कारण यू नो डेरिव्हेटिव्ह अँड इंटिग्रेशन आर एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेसेस. ओके, सो सी जर मी असं म्हणत असेल डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन, असं याचं जर का मी डेरिव्हेटिव्ह घ्यायचं ठरवलं तर मी काय करतो, पॉवर पुढे आणतो. आता एन प्लस वन कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, याचं मी करून दाखवतो. वन अपॉन एन प्लस वन बाहेर येईल आणि डेरिव्हेटिव्ह घेतोय म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन. मग वन अपॉन एन प्लस वन तर बाहेरच, पण डेरिव्हेटिव्ह घेतो म्हणजे काय, पॉवर खाली आणणे. म्हणजे पॉवर कोइफिशियंटला येते, पॉवर एकने कमी होते. म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन आणि पॉवर एकने कमी होईल. म्हणजे काय, ह्या एन प्लस वनला हा एन प्लस वन कॅन्सल आणि एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन मायनस वन हे एकमेकांना कॅन्सल, एक्स रेस टू एन. म्हणजे ऑलवेज रिमेंबर, जर हे असं फंक्शन असेल कसं तरी तर त्याचं डेरिव्हेटिव्ह काय, एक्स रेस टू एन. हेन्स नोट डाऊन फर्स्ट फॉर्म्युला, इंटिग्रेशन ऑफ एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल्स टू एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन divided by n plus 1. And whenever you take integration, you must add that plus c, that is integration constant. Okay, आणि मी इथं काय म्हणत असतो, या कंडिशन मध्ये n इज नॉट इक्वल्स टू मायनस वन. एन जर मायनस वन असेल तर हे सगळं इनडेफिनाइट येईल ना, इनडेफिनाइट इनडिटरमाइन. ठीक आहे, नोट डाऊन दिस फर्स्ट फॉर्म्युला, देन विल गो टू द सेकंड फॉर्म्युला. ओके, ज्यावेळी मी असं म्हणेल डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन प्लस वन. आता एक्सच्या ह्या सगळ्या टर्मला जसं काय जसं एन एक्स कन्सिडर करायचं असतं. ठीक आहे, डिवायडेड बाय एन प्लस वन इंटू ए. असं जर का फंक्शन असेल तर ऑलवेज रिमेंबर, ही जी खालची टर्म दिसली नाही ही कॉन्स्टंट आहे म्हणून मी याला बाहेर काढत असतो एन प्लस वन. मी प्रूव्ह करून दाखवतो या. ओके, जर मला सांगायचंच असतं ना आय कॅन टेल यू, बट प्रूव्ह करून दाखवायचं आहे. डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी रेस टू दी पॉवर एन प्लस वन. आणि तुम्हाला माहिती आहे हा आतमध्ये फक्त एक्स असता तर ठीक आहे, बट आतमध्ये काय ए एक्स प्लस बी, अँड यू नो whenever there is ax plus b आतमध्ये फॉर्म आहे, it is a composite function, and whenever there is a composite function we take again derivative and we multiply. आपण पुन्हा एकदा डेरिव्हेटिव्ह घेतो ह्या आतमधल्या टर्मचं मल्टिप्लाय करतो. बरं ठीक आहे, वन अपॉन एन प्लस वन इंटू ए तसाच इंटू ह्याला फर्स्ट टाइम डेरिव्हेटिव्ह घेतो ना याला ॲज अ एक्सच कन्सिडर करा, याच्याकडे पाहू नका थोडं वेळ. म्हणजे एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन सारखं दिसतंय ना, एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस वन किंवा एक्स रेस टू दी पॉवर एनचं डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्ह घेणे म्हणजे पॉवर खाली आणणे, पॉवर एकने कमी कर. ठीक आहे, एक्स प्लस बी आणि एन प्लस वन मायनस वन काय होईल, एन होईल. ठीक आहे, हे झालं. एन प्लस वन मायनस वन केलं ना आपण, पॉवर एकने कमी होते. बट वी नो दिस इज नॉट एक्स, दिस इज एक्स प्लस बी. त्याच्यामुळे मला अगेन डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागतं ए एक्स प्लस बीचं. आणि हे घेतल्यानंतर मला काय मिळतं, वन अपॉन एन प्लस वन इंटू ए इंटू एन प्लस वन इंटू ए एक्स रेस टू एक्स प्लस बी रेस टू एन. कारण हा प्लस वन हा मायनस वन काय होतो, कॅन्सल होतो. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह, आता हे तुम्हाला आलंच पाहिजे. एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह येतं ए, बी कॉन्स्टंट आहे याचं डेरिव्हेटिव्ह झिरो येईल, एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए. आता पहा ह्या एला हा ए कॅन्सल, हा एन प्लस वनला हा एन प्लस वन कॅन्सल, म्हणजे राहिलं काय फक्त
ax plus b raised to the power n. So always remember, note down the second formula. बुक मध्ये प्रूव्ह करून दिलंय का? आय डोंट नो. ओके, दिलंय. ठीक आहे. So second formula of integration of ax plus b raised to the power n is dx is equals to x raised to the power n. dx चा फॉर्म्युला काय होता? x raised to the power n dx चा x raised to the power n plus 1 divided by n plus 1 plus c. पण आता ax plus b raised to the power n चा फॉर्म्युला काय येणार? ax plus b raised to the power n चा फॉर्म्युला येईल ax plus b raised to the power n plus 1 divided by n plus 1, बट ह्याच्या डेरिव्हेटिव्हने मला करावं लागतं मल्टिप्लाय खाली डिनॉमिनेटरला. ठीक आहे, आणि प्लस सी. दिस इज द सेकंड फॉर्म्युला. दिस इज द सेकंड फॉर्म्युला for algebraic function. Okay, if the functions are algebraic, this was the first formula. Okay, so now see third formula. आता इथं सुद्धा n-1 नाही पाहिजे. इथं सुद्धा n-1 नाही पाहिजे. n जर का -1 असेल तर हे 0 होऊन जाईल आणि हे 0 झालं की हे 0, मग सगळी टर्मच 0 होईल जाईल. ठीक आहे, आणि आपलं एम काय आहे? आपल्याला माहिती नाही एनी नंबर कॅनॉट बी डिवायडेड बाय 0. ठीक, सो लेट्स सी द नेक्स्ट इंटिग्रेशन फॉर्म्युला. तो कसा तयार करणार मी? आता पहा, डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स डिवायडेड बाय लॉग ए असं जर असेल तर, मला माहिती आहे लॉग ए कॉन्स्टंट आहे म्हणून लॉग एला मी बाहेर काढेल. मग इंटू डी बाय डी एक्स ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स, आणि ए रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहित असेल. ए रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं, सॉरी मल्टिप्लाय करायचं मला इथं. ए रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह ए रेस टू दी पॉवर एक्स लॉग ए. मग लॉग एला लॉग ए कॅन्सल राहिलं काय? ए रेस टू दी पॉवर एक्स. मग ह्या मटेरियलचं डेरिव्हेटिव्ह जर का हे, तर ह्याचं इंटिग्रेशन हे असणार ना, ह्याचं डेरिव्हेटिव्ह हे आहे तर ह्याचं इंटिग्रेशन हे असणार. हेन्स राईट डाऊन द थर्ड फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू दी पॉवर एक्स dx is equals to integration is equals to a raised to the power x divided by log a and plus c. Okay, fine, but for that our a must be greater than 0. a must be greater than 0. का बरं? a जर निगेटिव्ह असेल तर लॉगच्या आतमधली टर्म निगेटिव्ह होईल ना, आणि जर का लॉगच्या फंक्शनचे डोमेन आणि रेंज तुम्हाला माहित असेल, आणि हे जरी नसेल ना माहित, आपल्याला फक्त कॅल्क्युलेशन्स करायचं आहे. पण हे आपल्याला कळलं पाहिजे, बाय इन्स्पेक्शन आपल्याला कळलं पाहिजे, फक्त त्याच्यावर पाहून कळलं पाहिजे अरे ए निगेटिव्ह का नको रे. कारण ए जर निगेटिव्ह असेल, मला माहिती निगेटिव्हची तर पॉवर होऊ शकते, पण लॉगच्या आतमध्ये पहा ना, लॉग काय होईल आपला? लॉग निगेटिव्ह होईल. ठीक आहे, सो नेक्स्ट फोर्थ फॉर्म्युला. आता आपल्याला माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ ई रेस टू एक्स इज ऑलवेज ई रेस टू एक्स. मग इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स काय येईल? इंटिग्रेशन ऑफ ई रेस टू एक्स इज इक्वल्स टू ई रेस टू एक्स, बट प्लस सी mandatory. It is arbitrary constant and you have to add that arbitrary constant. Okay, now fifth, let me see, नाहीतर मी बोलतच चाललोय. इज इट फाईन? आतापर्यंत ठीक आहे का? समजतंय का? कॅन एनीवन रिप्लाय? और नाव घ्यायला लागेल मला कोणाचं? मुक्ता शिंदे. मुक्ता शिंदे. समजतंय का? आवाज चांगला येतोय का? इज देअर एनी प्रॉब्लेम? एखाद तरी बोला बरं पटकन. आवाज चांगला येतोय का? हॅलो, तुम्हाला तर कॅमेरे ऑन करायला लावले होते. ठीक आहे, सो सी फिफ्थ. आणि तुम्हाला सांगतो मी, हे मी तुम्हाला म्हणजे असं नाही घेत. मी ज्यावेळी सॅटर्डे संडे येईल ना, त्यावेळी मी डायरेक्टली एक्झाम्पल घेणार आहे. ठीक आहे, सो कॉन्सन्ट्रेट करा. फिफ्थ,
फिफ्थ फॉर्म्युला काय ई रेस टू एक्सचं झालं. आता ई रेस टू एक्स झाल्यानंतर अजून एक सांगतो तुम्हाला. ई रेस टू एक्स झाल्यानंतर जर का मला असं असेल तर ए रेस टू एक्स ई रेस टू एक्स झालं. आता जर का मला असं असेल की इंटिग्रेशन ऑफ ए रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस बी डी एक्स असेल तर ऑलवेज रिमेंबर म्हणजे ए रेस टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रेशन माहिती आहे ना. जे कोणी आता लिहित असेल ना त्याला खरंच मी मानतो. आणि त्याला मानतो म्हणजे काय की त्याने वरचे फॉर्म्युले लिहिलेले त्याच्यामुळे त्याला लगेच खाली पाहिल्यावर कळेल की ए रेस टू दी पॉवर एक्सचं इंटिग्रेशन काय असतं ए रेस टू दी पॉवर एक्स अपॉन लॉग ए. पण ए रेस टू दी पॉवर एक्स नाही आता ए रेस टू दी पॉवर समथिंग आहे. म्हणून ए रेस टू दी पॉवर समथिंगचं इंटिग्रेशन ए रेस टू दी पॉवर समथिंग अपॉन लॉग समथिंग. ठीक आहे कारण ऍज अ याला एक्स ट्रीट करा पहिल्यांदा. बट वी नो दिस इज द कंपोजिट फंक्शन आणि कंपोजिट फंक्शनचं आपण डेरिव्हेटिव्ह काय करतो इंटिग्रेशन मध्ये खाली मल्टिप्लाय करतो खालच्या टर्मला मल्टिप्लाय करतो अदरवाईज म्हणा की डिवाइड करतो त्याने म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ ए एक्स प्लस बी प्लस सी इज द आन्सर. म्हणजे काय येईल ए रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस बी डिवायडेड बाय लॉग ए एक्स प्लस बी अँड ए एक्स प्लस बीचं इंटिग्रेशन काय होईल ए प्लस सी म्हणजे आन्सर काय येईल ए रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस बी अपॉन ए लॉग ए एक्स प्लस बी प्लस सी इज द रिक्वायर्ड आन्सर. जर असं फंक्शन आलं तर ठीक आहे. 6 जर असं असेल रे ई रेस टू दी पॉवर एक्सचं माहिती आहे पण ई रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस बी असं आलं तर ई रेस टू दी पॉवर ए एक्स प्लस बी डी एक्स असं जर फंक्शन असेल तर ऑलवेज रिमेंबर ई रेस टू दी पॉवर एक्सचं डेरिव्हेटिव्ह मला माहिती आहे ई रेस टू दी पॉवर एक्स. पण ई रेस टू दी पॉवर समथिंगचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टू दी पॉवर समथिंग याच्याकडे समथिंग सारखंच ट्रीट करा एक्स सारखंच ट्रीट करा. ज्यावेळी तुम्ही ई रेस टू दी पॉवर हे एवढा मटेरियल पाहता ना त्याला पहिल्यांदा ऍज अ एक्स ट्रीट करा. नंतर मग पहा अरे हा एक्स नाहीये हा काय एक्स प्लस बी आहे. देन वी हॅव टू डिवाइड बाय डेरिव्हेटिव्ह ऑफ दॅट ए एक्स प्लस बी अँड वी हॅव टू गिव्ह प्लस सी. सो दॅट इज इक्वल्स टू ई रेस टू दी पॉवर एक्स प्लस बी आणि याचं डेरिव्हेटिव्ह आहे ए एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह ए प्लस सी. कारण ए अँड बी हेअर आर कॉन्स्टंट म्हणजे 1 2 3 4 एनी इंटीजर एनी नॅचरल नंबर एनी फ्रॅक्शन असू शकतो. ठीक आहे. सो दॅट्स ऑल. आणि हम्म आता ते झालं. त्याच्यानंतर आलो आपण ट्रिग्नोमेट्रीवर. कशामध्ये आलो ट्रिग्नोमेट्री. तर सी ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युलाज ट्रिग्नोमेट्री ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे काय ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे डेरिव्हेटिव्ह सॉरी इंटिग्रेशन्स. ओके आय नो डी बाय डी एक्स ऑफ साइन एक्स इज इक्वल्स टू कॉस एक्स. साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय कॉस एक्स. बट मग इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स काय असणार इंटिग्रेशन ऑफ कॉस एक्स डी एक्स इज इक्वल्स टू साइन एक्स प्लस सी. ओके आय नो डी बाय डी एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतं डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स असतं मायनस साइन एक्स आठवलं कॉस एक्सचं डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. हेन्स ऑलवेज रिमेंबर इंटिग्रेशन ऑफ मायनस साइन एक्स dx इज इक्वल्स टू कॉस एक्स प्लस सी. ऑर असं पण म्हणू शकतो किंवा इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स dx इज इक्वल्स टू मायनस कॉस एक्स प्लस सी. ओके असं पण म्हणू शकता साइन एक्सचं डेरिव्हेटिव्ह सॉरी साइन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी. ओके हे हा माझा प्रॉब्लेम नाही हा प्रत्येकाचा प्रॉब्लेम आहे. वेनेवर कोणताही शिक्षक ज्यावेळी पहिल्यांदा डिफरन्शिएशन शिकवतो आणि ज्यावेळी तो इंटिग्रेशन शिकवायला जातो ना त्यावेळी तो इंटिग्रेशनला पण डेरिव्हेटिव्ह कधी कधी बोलून जातो. ओके सो डी बाय डी एक्स ऑफ टेन एक्स. आता टेन एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय I know derivative of tan x is sec square x. So integration of sec square x dx is equals to tan x. But plus c. I know d by dx of sin cos झालं tan झालं cot x. I know derivative of cot x काय derivative of cot x काय आलं cot x चा derivative येतं minus cos x square x. Hence integration of
मायनस कोसेक स्क्वेअर एक्स डीएक्स इज ऑलवेज कॉट एक्स प्लस सी. पण असं नसेल तर असं असेल, ऑर म्हणेल मी. ऑर इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स dx is equals to minus cot x plus c. Okay, isn't it? So the fifth formula is आता d by dx of cot झाला, sin cos tan cot sec. sec x असेल, sec x चं डेरिव्हेटिव्ह काय? sec x tan x ना. sec x चं डेरिव्हेटिव्ह sec x into tan x. So the integration of sec x into tan x is equals to, with respect to x म्हणजे dx is equals to sec x plus c. आता डेरिव्हेटिव्ह ऑफ, आधीच सांगितले, डेरिव्हेटिव्ह इज एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस ऑफ इंटिग्रेशन अँड इंटिग्रेशन इज एक्झॅक्टली अपोजिट प्रोसेस ऑफ डेरिव्हेटिव्ह. सो डी बाय डी एक्स ऑफ कोसेक एक्स. कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय होईल? कोसेक एक्सचं डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक एक्स कॉट एक्स, मायनस कोसेक एक्स कॉट एक्स. सो इंटिग्रेशन ऑफ मायनस कोसेक एक्स कॉट एक्स dx should be equals to cosec x plus c. राईट अलॉंग विथ मी. आहे टाइम तेवढा, आय नो. आणि जर नाही ना कळलं, म्हणजे आय नो कळायला तर पाहिजे. जो परफेक्टली पाहत असेल ना, 1 तास डेडिकेट करा. आय विल टेक गॅरंटी. आता म्हणजे आउट ऑफ पण आणू शकता तुम्ही. ओके, सो असं नसेल तर असं असेल, कोसेक एक्स कॉट एक्स, कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डीएक्स, ह्याचं इंटिग्रेशन काय येईल? मायनस कोसेक एक्स प्लस सी. इथली मायनस साईन इथं आली ना. सो दॅट्स ऑल. असं चालतं. ठीक आहे. बरं, इथपर्यंत कळलंय? आय थिंक इथपर्यंत काहीच प्रॉब्लेम नाही पाहिजे. ठीक आहे. हे इंटिग्रेशनचे फॉर्म्युले परत पाहून घ्या. म्हणजे आता जे मी ह्याचे सांगितले ना ट्रिग्नोमेट्रीचे, हे परत पाहून घ्या. तुम्ही लिहिलेत चांगलीच गोष्ट आहे, नसेल लिहिले पाहून घ्या. ओके, सो लेट मी इरेज. ओके, डन. थोडंसं घेणार मी, त्याच्यानंतर मग उद्या आपण एक्झाम्पलवर जाऊ. कारण आय नो इंटिग्रेशन थोडासा लांब, म्हणजे मोठा चॅप्टर आहे. थोडासा टाइम आपल्याला लागेल, पण आय विल टेक गॅरंटी. मी तुम्हाला एक ना एक इंटिग्रेशनची छोटी ना छोटी गोष्ट सांगेल. बट द कंडिशन इज यू हॅव टू कॉन्सन्ट्रेट. ओके, कारण असं ऐकलं असेल तुम्ही, इंटिग्रेशन डिफरन्शिएशन ना मॅथमॅटिक्स मधलं सगळ्यात अवघड पार्ट आहे. असं काहीच नाही. इट इज व्हेरी सिम्पल पार्ट. ठीक आहे, इट इज व्हेरी सिम्पल पार्ट. फक्त तुम्ही फॉर्म्युलेज पाठ करा. पाठ करा म्हणजे ते आपोआप हाताखालून जातात. पाठ करा म्हणजे काहीच पाठ करायचं नसतं, फक्त रिवाइज करा. ठीक आहे, आणि टेक्निक समजून घ्या. प्रत्येक गोष्टी मागे लॉजिक असतं ऑलवेज. ओके, हे पाहिलं आता मी इतक्या वेळ त्यासाठी ठेवलं होतं. ठीक आहे, सो लेट सी. जर का असं असेल, इंटिग्रेशन ऑफ कॉस ए एक्स प्लस बी. तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन मला माहिती आहे काय येतं, साइन एक्स. पण कॉस एक्स प्लस बीचं नेहमी लक्षात ठेवा, कॉस एक्स प्लस बीचं पण साइन एक्स प्लस बी येतं. पण मला एक्स प्लस बी इज अ कंपोजिट फंक्शन, त्याच्यामुळे जे काही कंपोजिट फंक्शन आहे त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करावं लागतं आणि प्लस सी लिहावं लागतं. म्हणजे साइन एक्स प्लस बी अपॉन ए प्लस सी. आता इंटिग्रेशन ऑफ साइन एक्स प्लस बी डीएक्स असं असेल तर काय रे, साइनचं इंटिग्रेशन मला माहिती आहे येतं काय, कॉस ऑफ एक्स साइन एक्सचं. पण हे कंपोजिट फंक्शन असल्यामुळे मला काय करावं लागेल, आतमध्ये पण कॉस ऑफ दिस टाकावं लागेल. पण रिमेंबर, कंपोजिट फंक्शन असल्यामुळे मला ह्या कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने खाली डिवाइड करावं लागतं. ठीक आहे, मग मी आता सारखं सारखं लिहित बसू का रे डी बाय डी एक्स ऑफ दिस. मी डायरेक्टली, मला माहिती की एक्स प्लस बीचं डेरिव्हेटिव्ह ए, म्हणून मी असं लिहितो आणि पुढे सी देतो. ठीक आहे. थर्ड, इंटिग्रेशन ऑफ साइन कॉस साइन झालं ना, इंटिग्रेशन ऑफ सेक्स स्क्वेअर एक्स. सेक्स स्क्वेअर एक्स माहिती, पण सेक्स स्क्वेअर एक्स प्लस बी असेल तर काय, सेक्स स्क्वेअर एक्स प्लस बी असेल तर आय नोट सेक्स स्क्वेअर एक्सचं डेरिव्हेटिव्ह टॅन एक्स.
पण tan x नाही, tan ax प्लस बी येईल. ठीक आहे. आणि डिवाइड बाय ए, कारण आपण कंपोजिट फंक्शन असल्यामुळे त्याच्या डेरिव्हेटिव्हने डिवाइड करतो. ठीक आहे. प्लस सी इज मॅन्डेटरी बिकॉज इट इज इनडेफिनाइट इंटिग्रेशन. आय विल टेल यू व्हॉट इज डेफिनाइट इंटिग्रेशन. डेफिनाइट इंटिग्रेशन म्हणजे जे इंटिग्रेशनचं साईन दिसतंय ना, त्याच्या वर आणि खाली तुम्ही काहीतरी कॉन्स्टंट व्हॅल्यू पाहाल. ए पाहाल, बी पाहाल. ओके, वर आणि खाली सोबत बरं का. ठीक आहे. सो फाईन. ते डेफिनाइट पाहायला जाऊन आपण त्यावेळी सांगतो. जस्ट चिल, एन्जॉय द मोमेंट. इनडेफिनाइटच का असं करू नका. सेक्स स्क्वेअर एक्स झाला. आता कोसेक्स स्क्वेअर एक्स. कोसेक्स स्क्वेअर एक्स चं डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मला माहिती आहे काय असतं. कॉटेक्स असतं ना. मायनस कोसेक्स स्क्वेअर एक्सचं कॉटेक्स असतं. कोसेक्स स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कॉटेक्स. पण कोसेक्स स्क्वेअर एक्स नाही, हा कोसेक्स स्क्वेअर एक्स प्लस बी आहे, म्हणून मला काय करावं लागेल, मायनस कॉट ऑफ समथिंग. समथिंग काय आहे ते, एक्स प्लस बी. पण अपॉन ए का करावं लागतं, बिकॉज इट इज कंपोजिट फंक्शन, आणि कंपोजिट फंक्शनच्या डेरिव्हेटिव्हने मला खाली खाली डिवाइड करावं लागतं. ठीक आहे, किंवा डिवाइड करावं लागतं असं म्हणतो. सो फिफ्थ इज इंटिग्रेशन ऑफ कोसेक एक्स झालं. आता कोसेक स्क्वेअर एक्स, आता सेक एक्स टॅन एक्स. आता जर का सेक एक्स टॅन एक्स आहे तर मला माहिती आहे, पण सेक एक्स टॅन एक्स नाही, सेक एक्स प्लस बी. म्हणजे असं नाही की प्रत्येक वेळेस एक्स प्लस बी असेल, कोणतं पण असू द्या कंपोजिट पण. एक्स प्लस बी टॅन एक्स प्लस बी dx इज इक्वल्स टू काय, सेक एक्स प्लस बी, सॉरी, सेक एक्स टॅन एक्स कशाचं, सेक एक्सचं आहे ना, सेक एक्स प्लस बी, पण अपॉन करावं लागेल ए प्लस सी. ओके. आणि लास्टच्या याच्यात मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. मला माहिती आहे की कोसेक एक्स कॉटेक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, सॉरी इंटिग्रेशन काय असतं. कोसेक एक्स कॉटेक्सचं इंटिग्रेशन असतं मायनस कोसेक एक्स. ओके, मायनस कोसेक एक्स. पण पण मला कोसेक एक्स कॉटेक्सचं नाही पाहिजे, मला कोसेक ऑफ डब्बा इंटू कॉट ऑफ डब्बा dx. याचं इंटिग्रेशन काय येईल, याचं इंटिग्रेशन येईल मायनस कॉट ऑफ डब्बा. डब्बा म्हणजे काहीतरी मला टाकायचं मटेरियल आतमध्ये, प्लस सी. तर डब्बामध्ये एक्स नसेल, एक्स असेल तर मी सगळीकडे एक्स टाकू शकतो. बट डब्बामध्ये एक्स नाहीये, डब्बामध्ये एक्स प्लस बी. एक्स प्लस बी इज अ कंपोजिट फंक्शन, आणि कंपोजिट फंक्शन असल्यामुळे आय हॅव टू डिवाइड बाय इट्स डेरिव्हेटिव्ह. मीन्स इथं एक्स प्लस बीचा डेरिव्हेटिव्ह ए, म्हणून मी इथं टाकला ए. इट्स फाईन. ओके, नाऊ सी इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डीएक्स. 1 अपॉन एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन असतं, हा वेगळा फॉर्म्युला, हा वेगळा फॉर्म्युला. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स डीएक्सचं इंटिग्रेशन असतं लॉग एक्स प्लस सी, बिकॉज आय नो लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असतं, लॉग एक्सचं डेरिव्हेटिव्ह असतं 1 अपॉन एक्स. मग 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स प्लस सी. ओके. आणि मी तुम्हाला थोडासा महत्वाचा फॉर्म्युला देतो, इथं त्यांनी तर दिलेला नाहीये, नाही दिलं ना. ठीक आहे. बट एक्स शुड नॉट इक्वल्स टू झिरो. इथे एक्स झिरो नको. का झिरो नको, लॉगच्या आतमध्ये कधी झिरो नसतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्स झिरो झालं तर हे इनडिटरमिनेट होईल. ठीक आहे. आता इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए एक्स प्लस बी असेल तर 1 अपॉन एक्सचं मी सांगितलं लॉग एक्स, पण एक्स प्लस बी झालं तर लॉग ऑफ एक्स प्लस बी, पण डिवायडेड बाय इट्स डेरिव्हेटिव्ह प्लस सी. इट्स फाईन. आता सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला जो त्यांनी नाही दिलेला मी सांगतो तुमच्यासाठी. पहा, इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन एक्स रेस टू एन ला तुम्ही असं लिहू शकता, इंटिग्रेशन डीएक्स ला असं लिहू शकता, एक्स रेस टू दी पॉवर मायनस एन डीएक्स. आणि तुम्हाला माहिती आहे एक्स रेस टू दी पॉवर एन असेल तर त्याचं इंटिग्रेशन काय होतं, एक्स रेस टू दी पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1. ओके, ठीक आहे, एवढं तर कळतंय ना. मग काय होतं, एक्स रेस टू दी पॉवर मायनस एन प्लस 1 डिवायडेड बाय 1 मायनस एन. ओके, असं येईल. मग याला डायरेक्टली मी काय लिहू शकतो,
x into x raised to the power minus n algebraic identity upon 1 minus n. सो याला असं लिहू शकतो x 1 अपॉन किंवा -1 अपॉन -1 काय येतो हा इथं नका पाहू इथं पहा याला असं लिहू शकतो x रेस टू पॉवर दिस आहे ना त्याला मी असं लिहू शकतो का रे मायनस साईन बाहेर काढील आणि आतमध्ये लिहिल n-1 लिहू शकतो अरे लिहू शकतो ना हा जो आहे ना इकडे नका पाहू इकडे थोडा वेळ नका पाहू हा जो आतमधला -n+1 आहे त्याला मी असं लिहू शकतो का मायनस ऑफ n-1 असं लिहू शकतो ना कारण मायनस साईन जर आतमध्ये गेलं तर मल्टिप्लाय होईल -n+1 होईल मायनस मायनस प्लस होईल समजलं ना ठीक आहे. आणि ह्या खालच्याला कसं लिहू शकतो खालच्याला पण सेम तसंच -n-1 ओके म्हणून हे कशाच्या इक्वल येईल -1 इंटू म्हणजे हे खालचं मायनस साईन आता वर दिलं -1 इंटू x रेस टू दी पॉवर n-1 डिवायडेड बाय n-1 ओके आणि -1 ला मी तसाच ठेवतो जर का आपल्याला माहिती x रेस टू दी पॉवर 1 अपॉन x रेस टू दी पॉवर n ला मी काय लिहिलं x रेस टू दी पॉवर -n मग x रेस टू दी पॉवर -n ला मी लिहू शकतो 1 अपॉन x रेस टू दी पॉवर n सेम हे जर का मायनस साईन घालवायचं तर मला ही जी वरची टर्म आहे त्याला फक्त खाली लिहावं लागेल म्हणजे खालचा n-1 तसाच इंटू x raised to the power n-1 so always remember 1 upon x raised to the power n dx so integration always -1 upon n-1 into x raised to the power n-1 always and plus c हा फॉर्म्युला तुमच्या बुकमध्ये नाहीये आहे का मला चेक करू द्या नाही मी प्रूव्ह करून दाखवलंय इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे ठीक आहे सो आणि इथं खाली लाईन काय दिली बा हा खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे नोट डाऊन दिस फॉर्म्युला आणि सेपरेट काय करा माहिती का आता हे फॉर्म्युले जर तुम्ही लिहिले असतील तर इंटिग्रेशनसाठी सेपरेट पाठपोट 10 पानं सोडून द्या म्हणजे हे लिहून ना अजून पाठपोट 4 पेजेस सोडून द्या पाठपोट 4 नाही पाठपोट 8 पेजेस कारण तुम्हाला पुढे पुढे जाल ना त्यावेळी नवीन नवीन फॉर्म्युलेज ऍड होत जाईल आणि मी सांगेल तिथं की कोणता फॉर्म्युला इम्पॉर्टंट आहे ठीक आहे नसेल लिहिले मी व्हिडिओ अपलोड करील यू कॅन सी दिस व्हिडिओ ओके सो सी आपण इथं पाहिलंय इथपर्यंतचे सगळे फॉर्म्युले पाहिले आणि खाली त्यांनी काय म्हणले वी अज्युम ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन अँड लॉगॅरिथमिक फंक्शन आर डिफाईन्ड ऑन देअर डोमेन आपण अज्युम केलंय आपण अज्युम करतो कसं अज्युम करतो इथंच पाहिलं ना 1 अपॉन एक्सचं इंटिग्रेशन लॉग एक्स बट एक्स इज नॉट इक्वल टू 0 का बरं कारण एक जर का 1 अपॉन 0 लिहिलं तर इट विल बी इनडिफिनाइट मीन्स इट शुड बी इन्फिनिटी इन्फिनिटीचं इंटिग्रेशन कसं कराल तुम्ही अरे इंटिग्रेशन करणे म्हणजे काय करणे ते मी तुम्हाला नेक्स्ट चॅप्टरमध्ये सांगेल बरं का इंटिग्रेशन म्हणजे काय असतं समेशन असतं समेशन सम कशाचे करतो ते पार्ट्सचे करतो पण इट इज द पार्ट ऑफ नेक्स्ट चॅप्टर हे थोडं बाजूला ठेवा पण एक झिरो नको हे आपण त्याच्या डोमेन मध्ये विचार करतो डोमेन करतो ना डोमेन डोमेन म्हणजे अशा गोष्टी समजा ही मशीन आहे ही मशीन काय करते आपल्याला फ्रूट ज्यूस देते काय देते फ्रूट ज्यूस देते ही मशीन फ्रूट ज्युसर आहे फ्रूट ज्यूस देते म्हणजे इट शुड बी मिक्सर ओके हा जर का मिक्सर असेल मिक्सचर नाही मिक्सर असेल ह्याच्यामध्ये डोमेन म्हणजे काय ज्या गोष्टी अलाव केल्या जातात अलावेबल थिंग्स ह्याच्यामध्ये तुम्ही काय टाकाल फ्रूट ज्यूस मिक्सर आहे म्हणल्यावर फ्रूट टाकाल बरोबर ह्याच्यामध्ये जर तुम्ही नट बोल्ट टाकले तर म्हणजे नट बोल्ट याच्या डोमेन मध्ये आहे का म्हणजे त्याच्यात तुम्ही टाकू शकताय का नाही सो त्याला आपण डोमेन म्हणतो ठीक आहे सो लॉगॅरिथमिक आणि ते त्यांच्या त्यांच्या डोमेनवर एक झिरो नको म्हणजे जे आन्सर येणार आहे ना एक्स
ते सुद्धा 0 असेल तर लॉगॅरिथमिक फंक्शन डिफाईन आहे का 0 साठी? नो. सो इट इज लाइक दॅट. ठीक आहे. सो दॅट्स ऑल अबाउट द टुडेज लेक्चर. आय थिंक मी उद्या ना तुम्हाला आज फक्त मला फॉर्म्युले सांगायचे होते त्याचे ते कसे येतात हे सांगायचं होतं. उद्या आपण काय करू ते 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 जे थेरम आहे आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. ठीक आहे. सो आय थिंक आय शुड स्टॉप द रेकॉर्डिंग